नमस्कार. पाकेट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बनवणार आहोत वीकलीसाठीचं निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. ठीक आहे. त्याचबरोबर सोमवारसाठीचा ट्रेड सेटअप. चला तर मग सुरू करूया. स्टॉक एनालिसिसची व्हिडिओ सेपरेट आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. जवळपास उद्या 10 किंवा उद्या जवळपास संध्याकाळपर्यंत व्हिडिओ ती येईल या व्हिडिओनंतर. ठीक आहे. चला तर मग आपण निफ्टी बँक निफ्टीचे विश्लेषण करूया. निफ्टी आज सेलिंगमध्ये बघायला मिळाले हे लक्षात घ्या. मग जवळपास काय ऑल टाईम हाय दिल्यानंतर आजचा दिवस शुक्रवारचा असा होता, की गॅप डाउन झालं मार्केट. त्यानंतर जवळपास मार्केट आपल्याला सेलिंगमध्ये बघायला मिळालं हे लक्षात. मग जवळपास आजच्या दिवसाचा जर तुम्ही ट्रेड बघायचं झालं, तर लक्षात घ्या आज मूव्हमेंट किती होती. ओव्हरऑल जर चेक करायची झाली तर मूव्हमेंट जर क्लिअर कट बघायची असेल तर जास्तीत जास्त 100 पॉईंटमध्ये फिरलेलं आहे. जवळपास हे कसं बिअरिश टू साइडवेज मार्केट तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आता तुम्ही बिअरिश टू साइडवेज मार्केट म्हणता येते, पण जवळपास गॅप डाउन ओपन झाल्यामुळे आपण म्हणू शकतो 300 पॉईंटची मूव्हमेंट झालेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर 50 मूव्हिंग एव्हरेज तोडलेला आहे मार्केटने. ठीक आहे. आता कमिंग वीकमध्ये आपल्याला काय बघणं गरजेचं आहे? प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते का या कमिंग वीकमध्ये? माझं मत आहे डेफिनेटली येस. थोडेफार प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकते. कारण पाठच्या काही आहे म्हणजे 3 जून पासून जर तुम्ही बघितलात तर जवळपास 22 जुलैपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये एक तेजीच बघायला मिळाली होती. एक सुद्धा रेड कॅन्डल बघायला मिळाली नाही व्यवस्थित. लक्षात लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे जवळपास एक रेड कॅन्डल सुद्धा बघायला मिळाली नाही. मार्केट जे आहे सलग पाठोपाठ एक काय तेजीत होतं. हे लक्षात घ्या. ओके. आता मार्केट जे थोडंफार खाली आलं तर किती येऊ शकतं? जर लो पासून हाय पर्यंत जर बघितलं तर लक्षात घ्या, वीकली वरती जर आलो तर सर्वात मोठा सपोर्ट जो आहे तो आपला कोणता आहे? तो म्हणजे 24,174 च्या आसपास जो आहे हा सपोर्ट आहे. हे लक्षात असू द्या. आणि रिजेक्शन जर काढायचा म्हटलं तो रिजेक्शन कोणता आहे? रिजेक्शन आहे 24,900 किंवा आपण 25,000 ची लेव्हल पकडूयाच. हे लक्षात असू द्या. म्हणजे कमिंग वीकमध्ये काय एक्स्पेक्ट करू शकतो? कमिंग वीकमध्ये आपण एक्स्पेक्ट करू शकतो मार्केट जे आहे थोडाफार ट्रॅव्हल करेल. इथून इथून इथपर्यंत जरी ट्रॅव्हल करताना आपल्याला एक्स्पेक्ट आहे जवळपास एक 24,172 पर्यंत हे लक्षात असू द्या. ठीक आहे. ही आपली जवळपास रेंज आली आहे. एक चांगली सपोर्ट कारण लक्षात घ्या मूव्हमेंट आपल्याला एवढी बघायला मिळाली. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आपल्याला जवळपास पुल बॅक आणि त्याच्यानंतर एन पॅटर्न बनवून वर जाण्याचा प्रयत्न मार्केट करत होता. पण त्याच्यामध्ये अयशस्वी राहिलं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक रेड कॅन्डल बघायला मिळाली. जवळपास आज जी आहे एक जवळपास सेलिंगचा शुभारंभ केला का मार्केटने? आपण म्हणू शकतो हो. लक्षात घ्या एक मूव्हमेंट नंतर थोडाफार हा पुलबॅक आला, मग वर जाण्याचा प्रयत्न केला आणि ही लेव्हल जवळपास लेव्हल जी आहे एक नेक लाईन जवळपास कोणती 24,800 ही नेक लाईन ॲज अ काम करताना बघायला मिळाली लेव्हल. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता 24,800 ची लेव्हल तुटली मार्केट त्याच्याखाली टिकतंय. परंतु आता 24,600 असो 24,400 असो या खालच्या लेव्हल ज्या आहेत हे मार्केट कसं एक जवळपास बघायला मिळतंय हे एक बघणं गरजेचं आहे ह्या आठवड्यात. हे लक्षात असू द्या. सो त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट जे आहे हे जवळपास जर ही जर सेलिंग जी आहे ही जवळपास आपण म्हणू शकतो काय होणार नसेल किंवा प्रॉफिट बुकिंग किंवा थोडंफार खाली मार्केट येणार नसेल तर ही आजची जी कॅन्डल आहे जवळपास सोमवारी मार्केट जे ओपन होईल त्यावरती सगळं डिपेंड आहे. जवळपास सोमवारचं साइडवेज मार्केट ओपन राहिलं तर डेफिनेटली आजच्या कॅन्डलचं लो 24,600 च्या आसपास किंवा 24,700 च्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेईल. बाउन्स बॅक होईल. सरळ एक चांगली ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे जवळपास काय परत एकदा मार्केट जे आहे 24,900 ते 25,000 इथपर्यंत बघायला एक जाताना बघायला आपल्याला मिळू शकतं. या लेव्हलला आपण ट्रेड मार्केटमध्ये करू शकतो. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो परंतु जर लो तुटला तर लगेच सेल करू शकतो का? डेफिनेटली येस. परंतु जर आता खाली आलं तर लक्षात घ्या पहिला टार्गेट राहणार आहे ते म्हणजे आपलं हे लक्षात घ्या तो म्हणजे 24,600 त्याच्या खालचं टार्गेट राहणार आहे आपलं ह्या लेव्हलच्या आसपास. हे बघा हे म्हणजे 24,400 आणि त्याच्या खाली टिकलं मार्केट तर डेफिनेटली आपल्याला बघायला मिळणार आहे 24,300 पर्यंतचं टार्गेट. हे लक्षात घ्या. त्यामुळे हे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. ठीक आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये जर तुम्ही बघायचं म्हटलं तर हा लो आणि हाय जर आपण मॅच करायचं म्हटलं तर लक्षात घ्या 0.3 पर्यंत ऑलरेडी मार्केट आलेलं आहे. जर बाउन्स बॅक व्हायचं असेल तर मार्केट इथूनच बाउन्स बॅक होऊ शकतो या वीकमध्ये. जवळपास सोमवारचा दिवस खूप महत्त्वाचा आहे मार्केट ओपनिंगसाठी. हे लक्षात घ्या. म्हणजे जवळपास काय जर ही 0.3 च्या आसपास म्हणजे 24,700 च्या आसपास जो इथे सपोर्ट घेतोय हा जर सपोर्ट घेऊन जर बाउन्स बॅक होत असेल तर डेफिनेटली आपल्याला एक चांगली मूव्हमेंट जवळपास इथूनच कुठेतरी ओपन होऊन जाण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळू शकतो. का मी म्हटलं आता
आजच्या कॅन्डलचा लो महत्वाचा आहे, याच्या पाठचा कॅन्डल, सॉरी याच्या पाठचं कारण जे आहे ते हे आहे, ते म्हणजे 24,700 ची लेवल. परंतु लेवल तुटली तर 0.5 ची पर्सेंट ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते, जी आपण काढली होती आता 24,600 आणि त्याचा जर तुटला तर 24,460. जवळपास आता लोअर टाइम फ्रेम वरती जाऊ तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील मी नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ह्या लेवल ज्या आहेत त्या थोड्याफार आपण व्यवस्थितरित्या ॲड करू शकतो, जेणेकरून आपल्याला समजेल की मार्केट खाली येईल तर अजून किती येऊ शकतं मार्केटमध्ये, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तो आता मगाचा जो फिब रिट्रेसमेंट आपण वापरला होता, तो जवळपास एक मेन लेव्हलला वापरला होता, जो चांगला मेन सपोर्ट आहे. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा एक पुलबॅकमध्ये आपल्याला समजू शकतं, की मार्केट ह्या ट्रेंड पासून किती जास्त खाली येऊ शकतो. 0.3 ते 0.2. परंतु जर होल्ड करायचं असेल तर ह्याच रेंजमध्ये होल्ड करू शकतो आणि मग जर बाउन्स बॅक जायचं म्हटलं तर 24,850 किंवा 24,900च्या वरती होल्ड करून मार्केट एक वरच्या दिशेने जाताना बघायला मिळू शकतो. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला समजतंय मला की काय सांगायचंय. अवरली टाईम फ्रेमला येऊया. अवरलीवरती आल्यानंतर लक्षात घ्या, ह्या ज्या कॅन्डल्स आहेत ना कशा बघायला मिळतात. थोडाफार आपल्याला एक प्रेशर कॅन्डल बघायला मिळतात. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता टॉप वरून प्रेशर कॅन्डल बघायला मिळते. आता जर बाउन्स बॅक व्हायचं म्हटलं तर इथूनच होऊ शकतो. 24,700 च्या आसपास. हे लक्षात घ्या. परंतु जर लेव्हल तोडून जर मार्केट खाली आलं, तर डेफिनेटली आपल्याला ही एक रेंज बघायला मिळू शकते, जिथे मार्केट आधी रिजेक्शन घेऊन खाली सेलिंग बघायला मिळाली होती. ती म्हणजे 24,600 च्या आसपासची आहे आणि ती लेव्हल तुटली, तर डेफिनेटली मार्केट आपल्याला दुसरा 24,450 पर्यंत बघायला मिळू शकतो. जवळपास काय सेलिंग आणि ही जी लेव्हल आहे, आता EMA जो आहे 50 तो सुद्धा मार्केटने रिजेक्शन घेतलेला आहे. त्याच्याखाली होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. जर गॅप डाउन झालं गॅप डाउन ओपनमध्ये सुद्धा फरक आहे. 50-60 पॉइंट झाला आणि तिथून टिकत नसेल सरळ खाली निघाला बिनधास्त सेल करू शकता. परंतु ठीक आहे, मार्केट ओपन झाल्या जर 50-100 पॉइंट जरी ओपन होत इथून 24,700 आणि इथून जर पटकन खाली असेल, त्याच्यामध्ये सेल करा 25-30 पॉइंट घ्या प्रॉफिट बुक करून निघून जा. तर ठीक आहे, पण थोडंफार लॉट ते वाढवावे लागतील कारण तसं प्रॉफिट आपल्याला काढायचं असेल तर. या लेव्हलमध्ये तरी आपण ट्रेड घेऊ शकतो स्विंगसाठीचा. हे लक्षात घ्या. किंवा सगळ्यात बेस्ट गोष्ट काय, थोडाफार प्राइस एक्शनची वाट बघा. म्हणजे जवळपास काय, एक प्राइस एक्शन म्हणजे काय, की मार्केट वर गेलं की थोडंफार खाली येतं किंवा एक मूव्हमेंट नंतर एक पॉज कॅन्डल बनते. या पॉज कॅन्डलचा वेट करा. जेव्हा ही पॉज कॅन्डल बनते तेव्हा त्या पॉज कॅन्डलचा हाय तुटल्यावरती तुम्ही बाय करू शकता आणि त्या पॉज कॅन्डलच्या खाली एक जवळपास एसएल ठेवा. जेणेकरून वरची मूव्हमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते किंवा काय करायची मोठ्या कॅन्डलच्या खाली एसएल ठेवू शकता. जेवढा परवडेल त्या लेव्हलला तुम्ही स्टॉप लॉस तुमचा एक ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये जर गॅप डाउन ओपन झालं तर लक्षात घ्या, ही जी कॅन्डल आहे, कोणती ही कॅन्डल मोठी आजच्या दिवसाची, या कॅन्डलचा थोडाफार वरती जवळपास ह्या रेंजच्या आसपास कुठे तुम्ही एसएल ठेवू शकता आणि टार्गेट त्याच्या दुप्पट म्हणजे जवळपास 24,700 ते 24,500 पर्यंत घेण्याचा प्रयत्न करू शकता. या लेव्हलला इथे ट्रेड घेऊन एक प्रॉफिट काढू शकता. ठीक आहे. माझ्या मते तुम्हाला सगळं समजतंय व्यवस्थित. निफ्टीचा एनालिसिस एक टॉप टू डाउन हे आपण म्हणू शकतो. आपल्याला एक पूर्ण एनालिसिस समजतंय का? समजलं असेल तर आपण थेट जाऊया 15 मिनिटाच्या टाईम. आता सोमवारचा विचार केला तर सोमवार सुद्धा आपण विचार करू शकतो, की मार्केट ओपनिंग वरती सगळं अवलंबून आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे जसं मार्केट ओपन होईल त्या लेव्हलने आपण त्या टाइपने आपण ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. आता हे काय पूर्ण एक ट्रेंडिंगमध्येच मार्केट होतो. ठीक आहे. मग तरी सुद्धा आपण ह्या ज्या लेव्हल्स आहेत, ह्या ज्या लेव्हल्स आहेत त्या थोड्याफार आपण ॲड करण्याचा प्रयत्न करूया. ही एक रेंज काढूया. ह्याच्या खाली जवळपास ही एक रेंज काढूया. ठीक आहे खालची आणि ह्याच्या खाली जवळपास ही एक रेंज आहे ॲड करून घ्या. आता खालची जर राहिली आहे त्यामुळे ती सुद्धा ॲड केली तरी चालेल. ती म्हणजे ही. ओके. या खालच्या दिशेच्या रेंजेस आहेत. आता वरच्या लेव्हल सुद्धा थोड्याफार ॲडिशनल ॲड करून ठेवा. ही एक काढूया, त्याच्यावरती ही एक काढूया आणि त्याच्यावरती काढायची राहिली तर ती आपली ही एक लेव्हल राहिली. ही लक्षात घ्या. ठीक आहे. ट्रेंड लाईन जी आहे ही निगेटिव्ह असणार आहे आपली. सो जवळपास अशी ट्रेंड लाईन आपली असणार आहे. हे लक्षात असू द्या. सोमवारी मार्केट ओपनिंगवरती सगळं डिपेंड आहे. मार्केटचा गॅप डाउन ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झाला, इथून थेट निघालं खाली, तर 24,725 च्या खाली तुम्ही सेल करू शकता सरळ पाठोपाठ. हे जे 24,700, 24,550, 24,500 इथपर्यंत प्रॉफिट बुक करा. लक्षात घ्या, दिवसात ट्रेड तुमचे समजले पाहिजेत. म्हणजे जवळपास काय मला सांगायचे समजून घ्या. दिवसात जेवढे ट्रेड तुम्ही घेता ते तुम्हाला समजले पाहिजेत आणि कमीत कमी ट्रेड घ्या, 1 किंवा 2. त्याच्यामध्ये ट्रेड घ्या. प्रॉफिट किती असो डझंट मॅटर, तेवढे प्रॉफिट बुक करा आणि निघून जा. कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे. 1 दिवस प्रॉफिट कमवलं की 10 दिवस लॉसमध्ये राहून काही फरक पडत नाही. सगळं आहे ते निघून जातं. सो एकदा लॉस झाला काही फरक पडत नाही. सो तो लॉस मार्केटला द्यावा लागतो. त्यामुळे निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेताना जास्त नाही, एक 25, 30 किंवा 60-70 पॉइंट घ्या. 500-700, 1000चं पर लॉट जर तुम्ही प्रॉफिट काढत असाल, खूप आहे ते सगळ्यात जास्त म्हणायचं असेल तर. दिवसात ₹500 खूप झाले. मग ते कन्सिस्टंट जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा ॲट द एंड ऑफ द मंथ तुम्हाला एक चांगल्या प्रॉफिटमध्ये निघता. सो एक कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रेड घेणं गरजेचं नाही. जेवढे आता इथे बघा आजचा दिवस म्हटला तर 15 मिनिटावरती या सेलिंग नंतर हा बाउन्स बॅक होता. त्याच्यानंतर मार्केट बघा ह्याच लेव्हलमध्ये राहिला. ही लेव्हल तुटली होती. इथे जर तुम्ही सेल केला असेल तर एवढं प्रॉफिट तरी तुम्हाला बघायला मिळेल असेल, एवढा एसएल टाकून. एवढा सिंपल ट्रेड आहे त्याच्यामध्ये. आता एक एक जरी घेतला असाल तर तुम्हाला एक चांगला प्रॉफिट इथे बघायला मिळेल.
ठीक आहे. सो कमी ट्रेड घ्या, पण जास्तीत जास्त ठिकाणी लॉस रिकव्हर करण्याच्या नादाला कधी मार्केटमध्ये पडू नका. लॉसेस जे आहेत ते डेफिनेटली तुम्ही रिकव्हर करण्याच्या हातात पडाल तर डेफिनेटली तुम्हाला लॉसेसच मार्केटमध्ये होणार. सो काय करायचंय, कमी ट्रेड घ्या आणि एस-एल जो आहे हा आपण मोजून ठेवा. तरच तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता मार्केटमध्ये खूप जास्त आहे. मग मी काय तुम्हाला सांगतोय ते माझ्यामध्ये तुम्हाला समजतंय. ठीक आहे. आता निफ्टी ह्या बायिंगची रेंज कुठे आहे? आता तुम्ही म्हटलात सर मार्केट गॅप अप झालं किंवा होल्ड करण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या ही जी रेंज आहे ना, ही व्होलाटाईल रेंज आहे. ही रेंज जी आहे. 24,800 च्या वरती निफ्टी टिकलं तर बिंदास बाय करू शकता ही रेंज. परत एकदा मार्केट ह्या लेव्हलमध्ये आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू शकतं. हे लक्षात घ्या. किंवा हा जो एक ट्रायंगल होता, कोणता ट्रायंगल आहे जवळपास आपण म्हणू शकतो सॉरी निफ्टी बँकचा ट्रायंगल आहे, निफ्टीला नाही. ही जी ट्रेंड लाईन होती, या ट्रेंड लाईनचा हा ब्रेकआउट आपण म्हणू शकतो. परंतु जर थोडंफार वरती आलं तर लक्षात घ्या ही जी गॅप आहे, ही जी गॅप आहे, ही गॅप एका दिवसात मार्केट भरणार नाहीये, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे थोडंफार जर राहिलं, एका रेंजमध्ये राहू शकतं. तोडण्याचा एक दाखवेल असं तोडतोय असं, पण एक तोडणार नाही. सो मार्केट या रेंजमध्ये थोडाफार होल्ड करू शकतं. मग लेव्हल तुम्हाला परत सेशन जाताना बघायला मिळू शकते. परंतु थोडाफार काय बायिंगपेक्षा करंटमध्ये आपला जो करंट ट्रेंड आहे सेलिंगचा, त्याच्यामुळे थोडाफार तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त एक आपण काय म्हणू शकतो टार्गेट्स जे आहेत हे ठेवणं गरजेचं आहे. रादर दॅन बायिंगचा विषय. बायिंगसाठी थोड्याफार कन्फर्मेशनची गरज आहे आणि ही जी लेव्हल आहे, त्या लेव्हलच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती होल्ड केलं तरच बाय करा. अन्यथा बाय करू नका. याच्या पाठचं कारण आहे, या रेंजमध्ये तुम्हाला फेक ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न खूप केला जाईल मार्केटमध्ये. हे लक्षात असू द्या. समजलं का निफ्टीचा अनालिसिस? त्यानंतर थेट उडी मारूया बँक निफ्टी. ठीक आहे. बँक निफ्टी ऑन द अदर हँड आता दररोज निफ्टी, बँक निफ्टी एकमेकांच्या विरोधात बरोबर चालतात, पण सध्या विरोधातच चाललेलं आहे, असं आपल्याला बघायला मिळतं. बँक निफ्टीने हा जो ट्रायंगल मी मगाशी म्हटलं ना ट्रायंगल, तो ट्रायंगल कसा होता? एक असा ट्रायंगल होता. त्या ट्रायंगलचा हा ब्रेकआउट दिलाय खालच्या दिशेने. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला 50 ईएमए जो आहे, त्या कॅन्डलच्या बरोबर खाली आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर 50 ईएमए जर मार्केटने तोडला, तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला ह्या लेव्हल्सपर्यंत परत एकदा येताना बघायला मिळू शकतं. परंतु याच कॅन्डलचा हाय आणि लो जर आपण मार्क केला, तर ह्या आठवड्यासाठी आपल्याला परत मार्केट 52,000 पर्यंत जाताना बघायला मिळू शकतं. हे लक्षात थोडक्यात त्या वरच्या दिशेने जाताना बघायला मिळू शकतं. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. थोडाफार ही जी लेव्हल आहे, पण ही जर लेव्हल तुटली, की आपण म्हणू शकतो 50 ईएमए तुटला, तर परत मार्केट 50,800 ते 50,400 पर्यंत जवळपास काय ही जी सेलिंग होती तिथपर्यंत येताना बघायला डेफिनेटली मिळू शकतं. हे लक्षात असू द्या. सो पेशन्स सध्या तरी गरजेचं आहे आणि सध्या म्हणतात ना दररोज अशा कॅन्डल्स बघायला मिळत नाही. कधी-कधी अशा सुद्धा कॅन्डल्स बघायला मिळतात. तर ह्या कॅन्डल्स तुम्हाला प्रॉफिट काढून देत नाही. हे सेलर्सचा विषय आहे पूर्ण. ऑप्शन सेलर्स. सो याच्यामध्ये ट्रेड घेताना थोडाफार बाय हाय आणि सेल लो ह्या लेव्हलला ट्रेड करायचा असतो. छोटे प्रॉफिट बुक करायचे असतील. आता सुद्धा मी तेच सांगेन. जर कॅन्डल तुटून खाली निघत असेल तर छोटे-छोटे प्रॉफिट्स बुक करण्यात एक एक तुम्ही काय करा मास्टर की करा. खरं सांगायचं तर छोटे-छोटे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता करंट वीकसाठी जर म्हटलात, तर कसं मूव्हमेंट आपल्याला एक्स्पेक्ट आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कन्सल्टेशन झोनमध्ये आता करंटमध्ये बँक निफ्टी आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे जवळपास काय डिसिजन मेकिंगमध्ये करंटमध्ये. आता काय करायचं या आठवड्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ह्या मोठ्या कॅन्डलच्या आत किंवा बाहेर बँक निफ्टीला कुठेतरी फिरणं गरजेचं आहे आणि त्याच्या आधी काय करणं गरजेचं आहे, ही जी छोटी कॅन्डल बनली आहे, या कॅन्डलचा कुठेतरी हाय आणि लो तुटणं गरजेचं आहे. हा बँक निफ्टीचा विषय आहे. हे लक्षात एकदा बँक निफ्टीने हाय तोडला तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगली मोठी ऑल टाईम हाय बघायला मिळू शकते किंवा जर या कॅन्डलचा लो तुटला तर परत मार्केट जवळपास आपण म्हणू शकतो 50,400 किंवा ती जर लेव्हल तुटली तर 50,000 पर्यंत सुद्धा मार्केट खाली येताना बघायला आरामात मिळू शकतो. हे लक्षात असू द्या. त्यामुळे सध्या तरी हा डाउन ट्रेंड जो आहे बँक निफ्टीचा थोडाफार संपला पाहिजे आणि त्यासाठी एक कुठेतरी मार्केटने ब्रेकआउट देणं गरजेचं आहे. जर खालच्या आता ही जी कॅन्डल आहे ग्रीन जरी दिसत असेल, पण ही ग्रीन नाहीये मित्रांनो. ही जी कॅन्डल आहे ही रेड आहे. हे लक्षात घ्या. कारण क्लोजिंग कुठे आहे? खालच्या दिशेने क्लोजिंग आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो आपण थेट जा डेली टाईम फ्रेमवरती. डेलीवरती आल्यानंतर माझ्या मते तुम्हाला समजतंय, ही जी लेव्हल आहे जवळपास कोणती आजच्या कॅन्डल चालू. त्याआधी एक काम करूया, जी आपली मोठी कॅन्डल आहे, त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करूया. जेणेकरून तुम्हाला समजेल मोठा रिजेक्शन आणि मोठा सपोर्ट झोन कोणता आहे. थोडाफार याचा कलर जो आहे आपण ब्लॅकमध्ये करून ठेवूया. जेणेकरून काय होईल ओके. आता परफेक्ट टॉप टू बॉटम करूया. ठीक आहे. प्रत्येक हे लेव्हल सपोर्ट रिजेक्शन्स आणि जवळपास ट्रेंड लाईन म्हणून कसा काय आपण सेटअप बनवू शकतो. प्राइस ॲक्शन मेथड. आता बघा मार्केट मी म्हटलं ना, मार्केट नेहमी रिस्पेक्ट करतं. आता बघा हा जो हाय होता ना, हा कधी बनवला होता? इलेक्शन डे दिवशी. रिजेक्शनवर मार्केट खाली आलं, बरोबर? त्याच्यानंतर मार्केट परत वरती गेलं आणि ही जी कॅन्डल आहे, त्या कॅन्डलचा हाय ह्या मोठ्या कॅन्डलने तोडला. ते कसा तोडला बघा, एक चांगली बुलिश टाइम एक जवळपास कॅन्डल बनवून. म्हणजे थोडक्यात काय लोला ओपन झालं आणि डायरेक्ट किती मोठी मूव्हमेंट दिली बघा आणि त्याच्यानंतर त्याच कॅन्डलवरती टिकण्याचा प्रयत्न केला. मग मूव्हमेंट बघायला मिळाली. आता काय आलं?
सरळ हा फॉल आला, हा बाउन्स झाला आणि त्याच्यानंतर परतची ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल जर थोडाफार आपण हा सपोर्ट जर एक्सटेंड केला तर तुम्हाला समजेल ही कॅन्डल ह्याच कॅन्डलच्या आसपास इथे कुठेतरी सपोर्ट घेताना आपल्याला बघायला मिळते ही कॅन्डल आणि त्याच्या खाली 50 मूव्हिंग एव्हरेज आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जर तो लो तुटला तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला 50-400 पर्यंत बघायला मिळू शकतं. येस, आरामात बघायला मिळू शकतो. आणि नाही झालं तर आता करंटमध्ये कसं ते मध्यंतरी साइडवेज होतं 4-5 दिवस, तसं मार्केट ह्या रेंजमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं हे लक्षात. ओके, समजलंय का? त्याचबरोबर आता करंट वीकसाठी जर प्लॅन करायचा असेल, तर आजच्या कॅन्डलचा लो सर्वात महत्त्वाचा आहे. हे लक्षात घ्या. जवळपास सोमवारसाठी म्हणजे लक्षात घ्या, सोमवार हा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे. मार्केट कसं ब्रेकआउट नाही दिलं तर मग तुम्हाला मंगळवारचा वाट. मग थोडक्यात ते वाट बघावीच लागणार आहे. आणि जे सेलर्स जे आहेत करंटमध्ये, हे सेलर्स थोडेफार ऑप्शन सेल्स करून प्रॉफिट काढणारच आहेत. हे लक्षात असू द्या. आज कॅन्डलचा जर हाय मार्क केला तर तुम्हाला समजेल, त्याच्या आधीची जी कॅन्डल आहे किंवा आधीच्या ज्या कॅन्डल्स आहेत, ह्या कॅन्डल्सचा क्लोज जो आहे जवळपास ही लेवल म्हणजे जवळपास 51,600 च्या वरती झालंच नाहीये की ते किती 4 दिवस नाही झालंय आणि आज सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता 51,600 च्या वरती क्लोज, तरी सुद्धा यशस्वी राहिलेला नाहीये निफ्टी बँक. हे सर्वांनी लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर आपण जरा थेट अवरली टाइम फ्रेम वरती वरती आल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला समजेल की मार्केट जे आता करंटमध्ये किती छोट्या रेंजमध्ये चाललंय निफ्टी बँक हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यावरती 50 मुव्हिंग आणि एक वाक्य लक्षात घ्या, इंट्राडेला ट्रेड करताना किंवा स्विंगला ट्रेड करताना 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती मार्केट असेल तरच बाय करा, 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली मार्केट असेल तरच सेल करा. अन्यथा मार्केटमध्ये बुलेट या लेवलला करू नका. जर तुम्ही नवीन असाल मार्केटमध्ये हा नियम लक्षात ठेवा, कारण 50 मुव्हिंग ॲव्हरेज जर बॅक टेस्ट केला तर तुम्हाला समजेल आवरली वरती वगैरे किती ही मुव्हिंग ॲव्हरेज आहे हे लक्षात असू. ठीक आहे, आता करंटमध्ये म्हटलं तर मार्केट बघा इथे टिकण्याचा प्रयत्न केला होता, इथे बघा होल्ड करण्याचा प्रयत्न, आज जवळपास ती लेवल तुटली आणि आज सुद्धा रिजेक्शन 50 मुव्हिंग ॲव्हरेजचा घेतलेलंच आहे मार्केट. करंटमध्ये लक्षात घ्या, जर बाय चान्स 51,000ची लेवल तोडतंय बँक निफ्टी, लक्षात घ्या आता करंटमध्ये काय करायचं आहे, बँक निफ्टी बाईंगचा विषय करा आणि त्याचबरोबर ही जर ट्रेंड लाईन तोडतंय मार्केट, ही ट्रेंड लाईन म्हणू शकतो किंवा हा जो एक लेवल म्हणू शकतो, हे जर तोडतंय तर बँक निफ्टीकडून एक मोठी रेंज किंवा मोठं टार्गेट आपल्याला एक्सपेक्ट आहे, ते म्हणजे वरच्या दिशेने हे लक्षात घ्या. परंतु हा जो चॅनल सध्या चाललेला आहे, हा चॅनल जर कंटिन्यू होत असेल तर हा लो तुटणं गरजेचं आहे आणि 51,000च्या खाली जर मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला मार्केट 50,800 ते 50,750 पर्यंत सुद्धा तरी तुम्हाला मार्केट बघायला मिळतं. थोडक्यात काय, या खालच्या लेवल्स अनलॉक झालेल्या आहेत आपल्या, हे लक्षात असू द्या. स्विंगसाठीचा सिंपल क्लीन क्लिअर सेटअप आहे, हे लक्षात घ्या. सिंपल प्राइस एक्शनने ट्रेड करायचा आहे, काही कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका. त्याचबरोबर आपण थेट जाऊ 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. आता ही जी टाइम फ्रेम आहे, या टाइम फ्रेमने लक्षात घ्या पहिले आपला डिसाईड होतो तो म्हणजे ट्रेंड. कसा ट्रेंड आहे बघा आजच्या दिवसाचा, आजचा दिवसाचा ट्रेंड आहे आपला निगेटिव्ह. ओके, त्याचबरोबर जर लेवल्स काढायचे असतील तर परफेक्ट काढा. लेवल्स काढताना लक्षात घ्या आजच्या दिवसाचा लो महत्वाचा आहे, ती म्हणजे हा. थोडाफार जस्ट सेकंड पाठीवर काढूया तो म्हणजे हा. बघा आजच्या दिवसाचा लो जर म्हटलात तर क्लोज कुठे दिलाय, ह्याच्या आधीचा जो मोठा सपोर्ट आहे ना 51,350, हे बघा इथे 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 इथे, हे जे ट्रॅप कॅन्डल म्हटलं होतं तुम्हाला, त्याच लेवलच्या आज क्लोज दिलेला आहे, हे लक्षात असू. ओके, त्याचबरोबर थोडंफार ही जी रेंज आहे छोटी मोठी ऍड करून घ्या. इथून वरच्या दिशेने एक येताना ही एक लेवल ऍड करूया, छोट्या मोठ्या लेवल्स आहेत. ठीक आहे, थोडंफार आपण झूम इन करून तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर जवळपास इथून वरच्या दिशेने जाताना कोणत्या रेंजेस काढूया, 50-800 लेवल वरची आहे, 600 700-800 महत्वाची लेवल आहे, रिजेक्शन झोन आहे. आणि त्याच्या वरची लेवल काढायची म्हटलं ती लेवल म्हणजे आपली 51,950. ठीक आहे, त्याच्या वरची लेवल काढायची असेल तर ही सुद्धा रेंजेस आपली लेवल आपली राहते. थोडीफार खाली काढली तर ती म्हणजे ही कोणती आहे, 50-800 84 किंवा 51,900 ची लेवल आपली राहणे, हीच लेवल आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आता इथून जर मार्केट खाली सेलिंग मध्ये येत असेल तर लक्षात घ्या पहिली लेवल हीच राहणार आहे, त्याच्या खालची लेवल आपली ही राहणार आहे आणि त्याच्या खाली मार्केट आलं तर डेफिनेटली मार्केटची लेवल ही राहणार आहे आणि त्या खाली आलं तर ही लेवल. ह्या लेवल्स आपल्या परफेक्ट क्लीन क्लिअर झालेल्या आहेत, हे लक्षात. ओके, त्याचबरोबर आपण आता RSI बघूया की RSI आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. RSI बघायचा जर झाला तर लक्षात घ्या करंटमध्ये RSI आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आपण बघू शकतो का. RSI थोडाफार आपण म्हणू शकतो एक लेवल जी आहे म्हणजे जवळपास काय ओव्हरबॉटला सुद्धा नाहीये, ओव्हरसोल्डला सुद्धा नाहीये. ठीक आहे, RSI जो आहे करंटमध्ये आपल्याला कसं आहे एक मिडल रेंजमध्ये दाखवतोय, हे लक्षात असतं. मग जवळपास काय आपल्याला ब्रेकआउटची अपेक्षा मार्केटमध्ये डेफिनेटली आहे आणि करंटमध्ये मार्केट जर तुम्ही चेक केलात हे मार्केट आहे का साइडवेज मध्ये आहे. ठीक आहे, आता तुम्ही साइडवेज कसं याला म्हणतात साइडवेज, आणि हा जो होता हा ब्रेकआउट आहे का, जर हा ब्रेकआउट असेल आणि ही रिटेस्ट असेल आणि मार्केट इथून खाली निघालं असेल,
जर गॅप डाऊन झालं या रेंजमध्ये कुठेतरी सरळ निघाल तर ह्याच्या खाली बिंदास सेल करा मित्रांनो. एवढी मुवमेंट तुम्हाला खाली बघायला डेफिनेटली मिळू शकते. म्हणजे सोमवारी जवळपास एका दिवसात कार्यक्रम पूर्ण होऊ शकतो. 100, 150, 200 पॉईंट तरी तुम्हाला हमखास कुठे जातच नाही हे लक्षात घ्या. परंतु हा जर फेक ब्रेकआउट असेल आणि मार्केट परत जर वरच्या दिशेने जात असेल तर डेफिनेटली बाईंग रेंज आपली 51,600 असणार आहे. ह्याच्यावरती थोडंफार लगेच म्हणजे जवळपास म्हणतात ना कन्फर्मेशनसाठी काय कॅन्डल बनवून देत, हाय बनवून देत, जवळपास सपोर्ट घेऊन दे, मग बाउन्स बॅक करू दे, मग कुठेतरी ह्याच्यावरती बाय करा, इथे असेल टाका, मग वरच्या दिशेने बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. बँक निफ्टी सिंपल अनालिसिस, सिंपल स्ट्रॅटेजी समजली आहे का सांगा? लाईक, कमेंट, शेअर. खूप कमी लोक लाईक करतात, कमी लोक कमेंट करतात, शेअर खूप कमी लोक करतात. सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतोय. माझ्या मते तर तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो. ठीक आहे. स्टॉक अनालिसिसची व्हिडिओ उद्या येईल. तोपर्यंत आता तुमची रजा घेतोय. धन्यवाद.